हॅलो गाईज, आपल्या इंजिनियर्स ट्रेडर्स चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज बघू शकता आपण आजचं मार्केट कसं होतं. तर आजच्या लेवल्स इथे आलेले आहेत. आज आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचं. तर आज तुम्ही बघू शकता मार्केट ह्याच्यावरती गेलेलं नाही आहे आणि मार्केट या लेवलच्या खाली येऊ दिलेलं नाही आहे आणि ह्या लेवलच्या वरती येऊ दिलेलं नाही. तर आपण ड्रॉ करायचे आता लेवल्स. तर आपण इथे ड्रॉ करून घेऊया. तर हा झाला आपला रेजिस्टन्स आणि ही लेवल आहे आपली सपोर्टची. आता आपण 4 आवरला फर्स्ट ड्रॉ करून घेतला, कारण की आपण मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस करतो आहे. आपल्याला समजायचं आहे की ऑपरेटर कुठे बाय करतात आणि कुठे सेल करतात. तर मी 4 आवरवरून 1 आवरच्या टाईम फ्रेमला शिफ्ट झालो. तर तुम्ही इथे बघू शकता क्लिअरली मार्केटमध्ये बाईंग आली, परत डॉजी फॉर्म झाली रेजिस्टन्स लेवलला आणि मार्केट तिथून सडनली फॉल झाला. परत टाईम फ्रेमला 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केला. तर तुम्ही इथे बघू शकता 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमला तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये इथे गॅपअप उघडला, नंतर बाईंग आली, परत रेजिस्टन्स लेवलपासून शार्प सेलिंग आलेली आहे. हेच मी टाईम फ्रेमला 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केला. तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करतो. तर याला मी परत 1 आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केलं आणि इथे आपण आपले लेवल्स ॲडजस्ट करून घेऊया. तर आपण 1 आवरच्या टाईम फ्रेमला आपले लेवल्स ॲडजस्ट करून घेतले, कारण की आपल्याला उद्यासाठी ॲनालिसिस करायचं. परत तुम्ही बघू शकता आता मी 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर आपण ॲडजस्ट केला. 1 आवरची टाईम फ्रेम, शार्प बाईंग आली, परत सेलिंग आली, परत बाईंग, परत इथे डॉजी फॉर्म झालेला आहे रेजिस्टन्स लेवलला आणि आपला 9 EMA सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतो. तर इथे बघू शकता तुम्ही डॉजी फॉर्म झाली इथून, त्यांनी या लेवलचा हाय ब्रेक नाही केला आहे आणि इथून सडनली शार्प फॉल आला. तर हेच 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केला मी. तुम्ही बघू शकता आजचा मार्केट कसा होता. गॅपअप उघडला, सेलिंग आली, परत इथून बाईंग आली, परत रेजिस्टन्स लेवल सेलिंग, परत इथे थोडा कन्सोलिडेट केला आणि शार्प सेलिंग आलेली. अशाच प्रकारे आपण निफ्टी बघूया. निफ्टीच्या लेवल्स ड्रॉ करून घेऊया. तर प्रोसिजर सेम आहे, मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस. 4 आवरच्या टाईम फ्रेमवर ड्रॉ करून घेऊया. तर आपण इथे बघू शकता तर मी या लेवल्स आहेत ते ॲडजस्ट करून घेतो उद्यासाठी. तर आज मार्केट बघा या लेवलच्या खाली येऊ दिलं नाही आणि या लेवलच्या वरती जाऊ दिलं नाही. परत मी याला 1 आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केला. इथे तुम्ही बघू शकता बरोबर. तर 4 आवरच्या टाईम फ्रेमला आपल्याला आता रेजिस्टन्स फाईंड करायचं. तर आपण एक रेजिस्टन्स लेवल ड्रॉ करून घेऊया. तर हा एक आपला रेजिस्टन्स असेल. कारण की हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स, इथून शार्प सेलिंग आलेली, त्यामुळे आपण तो रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला. अशा प्रकारे ही पण लेवल आपण ॲडजस्ट करून घेऊया, कारण की मार्केट याच्यावरती जाऊन दिलेलं नाही आहे. बरोबर. तर आता मी 1 आवरच्या टाईम फ्रेमवर परत आलो. तर इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला नीट कळेल आता प्रॉपर बाईंग आणि इथे शार्प सेलिंग आलेली, परत बाईंग. मीच या टाईम फ्रेमला 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केला. तर तुम्ही बघू शकता इथे 9:15ला सेलिंग आली, परत बाईंग आली, परत रेजिस्टन्स लेवलला थोडा कन्सोलिडेट झाला. आता उद्या जर यांनी 48,235चा ब्रेक दिला तर फर्स्ट टार्गेट आपल्याला बघायला भेटेल 48,300चा, आणि जर 48,300 ब्रेक केला तर आपल्याला वरती 48,484चा टार्गेट बघायला भेटेल. तसंच खालच्या लेवल पण ड्रॉ करून घेऊया सपोर्टच्या. तर आपली एक फर्स्ट लेवल आहे ही, जिथे मार्केटने खाली जाऊ दिलं नव्हतं, तर ती पण लेवल एक ड्रॉ करून घेऊया आपण. तर ही एक लेवल आहे जी आपली सपोर्टचं काम करेल.
तर आता आपल्याला लेवल्स भेटलेले आहेत उद्यासाठी. प्लस मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेम परत शिफ्ट केलं तर तुम्ही बघू शकता बाईंग आणि इथे मार्केट साईडवेज होता रेजिस्टन्स लेवलला. उद्या जर ब्रेकआउट आला तर आपल्याला फर्स्ट टार्गेट बघायला भेटेल 48,300चा, आणि जर ब्रेकडाऊन झाला तर आपल्याला फर्स्ट टार्गेट बघायला भेटेल 47,900. अशा प्रकारे आपण लेवल्स ड्रॉ करतो. परत फिन निफ्टी पण बघू शकता तुम्ही. फिन निफ्टीला सेम प्रोसिजर 4 आवर मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस. आपण इथे लेवल्स ड्रॉ करून घेऊया. वन आवरच्या टाईम फ्रेमला गेलो तर तुम्ही इथे बघू शकता. परत मी 50 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केला. बाईंग इथे कन्सोलिडेट झालेलं आहे. अशा प्रकारे आपण लेवल्स ड्रॉ करतो. तर आता आपल्याला स्टॉक ॲनालिसिस करायचे. तर आपण स्टॉक कसे ॲनालिसिस करतो, तर आपण मनी कंट्रोलच्या साईडवर आलो, मार्केटमध्ये आलो. मनी कंट्रोलच्या साईडवर यायचं, मार्केटमध्ये यायचं. तर आपल्याला इथे काही आजचे ज्यात बाईंग आलेले असतील ते स्टॉक्स भेटतील. मनी कंट्रोलवर आल्यावर आपल्याला मार्केटमध्ये येऊन स्टॉक्स घ्यायचे आहेत. तिकडून स्टॉक उचलायचे आणि त्याची ॲनालिसिस करायची उद्यासाठी. ज्यात ब्रेकआउटवाले स्टॉक्स असतात, 52 वीक हायवाले स्टॉक्स असतात, असे स्टॉक्स बघायचे आहेत आपल्याला आणि ते फंडामेंटली स्ट्रॉंग असतील. तर तुम्ही बघू शकता आपण साईडवर आलेलो आहे मनी कंट्रोलच्या. इथे मार्केटमध्ये यायचं, टॉप गेनरमध्ये जायचं. आता इथे तुम्हाला स्टॉक भेटतील निफ्टी 50मध्ये. आता हिंदाल्को, तर हिंदाल्कोमध्ये आज बाईंग आलेली 24 रुपये. तर आपण याला ॲनालिसिस करायचं आहे. तर मी माझ्या चार्टवर जाणार. आता इथे हिंदाल्को आपण सर्च करायचं. हिंदाल्को इंडस्ट्री मी ॲड केला माझ्या वॉचलिस्टमध्ये. तर तुम्ही बघू शकता. याला मी डेली टाईम फ्रेमवर सेट केला. तर तुम्ही आता बघू शकता. तर हा होता आपला स्ट्रॉंग रेजिस्टन्स, जिथून सेलिंग आली होती शार्प. आणि इथे तुम्हाला बघू शकता इथे स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. परत सेलिंग आली, परत बाईंग, परत मार्केट गॅप डाऊन उघडला, परत इथून बाईंग, परत इथे सेलिंगवर परत रिटेस्ट झाला. आता परत इथे स्ट्रॉंग ब्रेकआउट आला विथ व्हॉल्यूम. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे इथे आज स्ट्रॉंग ब्रेकआउट होता. तर आज इथे ज्यांनी बाईंग केले असेल ती लोक प्रॉफिटेबल असतील. तर असे स्टॉक उचलायचे आहेत ज्यात आपल्याला ब्रेकआउट स्ट्रॉंग असला पाहिजे, फेक ब्रेकआउट नसला पाहिजे. आता या माझ्या लेवल्स होत्या आधीच्या, त्या तुम्ही बघू शकता. हा रेजिस्टन्स होता, याने ब्रेकआउट दिला इथे 192चा आणि फर्स्ट टार्गेट दिला 209चा. अशा प्रकारे स्टॉक्स ॲनालिसिस करायचे. अशा आपण लेवल्स फाइंड करतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, आणि स्टॉक ॲनालिसिस करतो. स्टॉक ॲनालिसिस आपण उद्यासाठी करतो, ज्यात स्ट्रॉंग ब्रेकआउट असतात विथ व्हॉल्यूम आणि ते फंडामेंटली स्ट्रॉंग असतात. धन्यवाद. फॉलो आणि सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका.